नमस्कार. नवदीप करिअर अकॅडमीवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो सराव पेपर होता, पेपर क्रमांक 2 मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव पेपर, याची उत्तर आपण बघणार आहोत. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1948 मध्ये झालेली, 7 एप्रिल 1948 रोजी. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिल्या महिला अंतराळवीर कोण होत्या? तर कल्पना चावला. पर्याय क्रमांक हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2B, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिली अणुचाचणी कुठे झाली? तर राजस्थानमधील पोखरण येथे झालेली होती. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, ब्रिक्समध्ये कोणते देश समाविष्ट आहेत? एक संघटना आहे आणि या संघटनेमध्ये कोणते देश आहेत? तर भारत, चीन, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका हे देशांचा याच्यामध्ये समावेश येतो. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक 2 असत्य हा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, तो धावत आहे या वाक्यातील काळ ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळामध्ये येतो, पण वर्तमान काळ याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, रामाने सीतेला पत्र लिहिले, वाक्यातील कर्ता कोण आहे याच्यामध्ये? तर रामाने. पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आहे. ममता हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर पर्याय क्रमांक ए, भाववाचक नाम आहे ममता हा शब्द. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, शांत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर शांताचा समानार्थी शब्द आहे स्थिर. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे, चंद्रगुप्त 1. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, दांडी यात्रा कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1930 रोजी दांडी यात्रा सुरू झाली, याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर प्लासीची लढाई 1757 रोजी झालेली आहे. पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 2B हे याचं उत्तर आहे, शहाजीराजे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण? तर पर्याय क्रमांक ए, सावित्रीबाई फुले. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर पर्याय क्रमांक 1 वड हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीवरील सर्वात थंड प्रदेश कोणता? तर पर्याय क्रमांक ए ह्याचं उत्तर आहे, अंटार्क्टिका. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वात मोठी नदी प्रवाहानुसार कोणती आहे? तर ॲमेझॉन ही नदी आहे. आणि सर्वात लांब नदी म्हटलं तर नाईल, पण जगात सर्वात मोठी नदी प्रवाहानुसार असेल तर ते ॲमेझॉन आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, ओझोन थर कोणत्या किरणापासून संरक्षण करतो? तर अल्ट्राव्हायोलेट किरण आहे. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. त्याला अतिनील किरणे म्हणतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, भूकंपाचा केंद्रबिंदू यास काय म्हणतात? तर ते एपिसेंटर आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? तर पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, भारतीय संसद कोणत्या 2 सभांनी बनलेली आहे? तर लोकसभा व राज्यसभा हे याचं पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, भारतातील नागरिकत्व कोणत्या कायद्याने दिले जाते? तर पर्याय क्रमांक सी, 1955चा जो कायदा आहे त्यानुसार भारतातील नागरिकत्व कायद्याने नागरिकत्व दिलं जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, मूलभूत अधिकार कोणत्या प्रकारचे आहेत? तर घटनात्मक. पर्याय क्रमांक 2B हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, निवडणूक आयोग किती सदस्यांचा असतो? तर पर्याय क्रमांक सी, 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर तो आहे त्वचा. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, वेगचे SI एकक काय आहे? तर मीटर पर सेकंदमध्ये आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, प्रकाश कशाच्या रूपात प्रवास
करतो. प्रकाश कशाच्या रूपात प्रवास करू शकतो, तर तरंग आणि कण ह्या दोन्हीमध्ये प्रवास करू शकतो, म्हणून सी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, वनस्पती अन्न तयार करताना कोणती ऊर्जा वापरतात, तर प्रकाश ऊर्जा आहे. पर्याय क्रमांक 2 बी. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते, तर पर्याय क्रमांक 2 206. तर मित्रांनो, असे आजच्या सराव पेपरमध्ये प्रश्न होते. या प्रश्नाबाबत जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.